गेली काही महिने महायुतीमधल्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडनं अजित पवारांवर टीका केली जाते। मात्र यावरूनच अजित पवारांनी आता जोरदार पलटवार केलेला आहे। पाहूयात। माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत। तानाजी सावंतांना अजित दादांनी ठणकावलं। अजित पवारांनी कडक शब्दात दिलं उत्तर। शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या विधानाला अखेर अजित पवारांनीच प्रत्युत्तर दिलंय। कोणी काही बोलल्यानं अंगाला भोकं पडणार नाहीत अशा शब्दात अजित पवारांनी तानाजी सावंत यांना सुनावलंय। मला बाकीचं काही बोलायचं नाही, मला माझ्या पुरतं बोला। त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं, मला काही कुणाशी घेणं देणं नाही। मी जनसन्मान यात्रेच्या सुरुवातीलाच ठरवलेलं आहे, मला कुणावर टीका करायची नाही। मला कुणी काही बोललं तर माझ्या अंगाला काही भुकं पडत नाही। अजित पवारांनी पहिल्यांदाच भाजप आणि शिवसेनेकडून होणाऱ्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आज जरी मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर येऊन उलट्या होतात असं वादग्रस्त विधान तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीबाबत केलं होतं। कधीही या विषयात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं माझं जमलेलं नाही। शिकत असल्यापासून आजपर्यंत आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या होतात। ही वस्तुस्थिती सर्वच नाही। तानाजी सावंत यांनी केलेलं हे विधान अजित पवारांच्या पक्षाच्या चांगलं जिव्हारी लागलंय। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यावर सडकून टीका केली आहे। कोण तानाजी सावंत? कोण तानाजी सावंत? तानाजी सावंत बरेच आहेत महाराष्ट्रात। कोण तानाजी सावंत? तानाजी सावंतांसारख्यांना विचारून राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये एनडीए मध्ये आम्ही काय सहभागी झालेलो आहोत। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी तानाजी सावंत यांना समज द्यावी अशी मागणी मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे। तानाजी सावंत साहेब हे एक मुक्त विद्यापीठ आहे, ते मुख्यमंत्र्यांच्यावर सुद्धा बोलतात। आता अशा बोलण्यामुळं युतीमध्ये गैरविश्वासाचं वातावरण तयार होतं। निवडणुकीच्या तोंडावर हे अतिशय हानिकारक आहे। याची जाणीव जर याला नसेल तर त्याला मुख्यमंत्र्यांनी समज देण्याची आवश्यकता आहे। तानाजी सावंत फक्त अजित पवारांवरच वादग्रस्त विधान करून थांबले नाही, तर एका कार्यक्रमात एका शेतकऱ्याचीही त्यांनी लायकी काढल्याचा आरोप करण्यात येतोय। आधी अजित पवारांबाबतचं वादग्रस्त विधान, त्यानंतर तानाजी सावंत यांनी शेतकऱ्यावर केलेल्या अरेरावीची दखल मुख्यमंत्र्यांनीही घेतली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तानाजी सावंत यांच्यावर नाराज असल्याचं समजतंय। रामदास कदम, अनुराग अडसूळ, दीपक केसरकर यांच्यासारख्या नेत्यांनी याआधी वादग्रस्त विधानं करत वाद ओढून घेतले होते। त्यात आता तानाजी सावंत यांची भर पडली आहे। त्यामुळे वादग्रस्त विधान करणाऱ्या आपल्याच नेत्यांना आवरण्याचं आव्हान मुख्यमंत्र्यांसमोर आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।